कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्रिभाषा धोरण समितीची प्रश्नावली जाहीर झाली आहे, तर भारताशी शस्त्रास्त्रांची तुलना होऊ शकत नाही असं पाक सैन्यातल्या अधिकाऱ्याने म्हटलंय। ठाण्यात दंत चिकित्सालय उभं राहणार आहे, तर कफ सिरप प्रकरणी केंद्र सरकारनं राज्यांना कडक इशारा दिलाय। आता वापरकर्त्यांना UPI प्रणालीवर पूर्ण नियंत्रण मिळणार आहे, तर पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुंबई क्रिकेट संघानं 1 कोटींची मदत जाहीर केली आहे। आणि राघव जुयालच्या वक्तव्यानं समाज माध्यमांवर वाद निर्माण झालेला आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 9 ऑक्टोबर वार गुरुवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे त्रिभाषा धोरण समितीच्या प्रश्नावलीची। राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण सुनिश्चित करण्यासंदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीनं राज्यातल्या विविध घटकांची मतं जाणून घेण्यासाठी प्रश्नावली आणि मतावली जारी केली आहे। यासाठी समितीकडनं संकेतस्थळही सुरू करण्यात आलेली आहे। त्यावर ही माहिती देत विविध घटकातील नागरिकांनी आपली मतं, प्रश्न उपस्थित करून ते संकेतस्थळावर भरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। समितीनं राज्यभरात 8 ठिकाणी दौरे आयोजित केले आहेत। पहिला दौरा 10 ऑक्टोबरला नागपूर इथं होणार आहे। या दौऱ्यात स्थानिक राजकीय पक्षांचे नेते, पक्षप्रमुख, शिक्षण तज्ज्ञ, संस्थांचे प्रतिनिधी, पालक संघटना, विचारवंत आदींसोबत चर्चा करून त्यांची मतं जाणून घेणार आहेत। त्यानंतर समितीकडनं कोल्हापूर 30 ऑक्टोबर, रत्नागिरी 31 ऑक्टोबर, नाशिक 11 नोव्हेंबर, पुणे 13 आणि सोलापूर 21 नोव्हेंबरला दौरा होणार आहे। मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या तारखा समितीकडनं नंतर कळवल्या जाणार आहेत। पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात पाक सैन्यातल्या अधिकाऱ्याच्या एका वक्तव्याची। पाकिस्तानचे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी असं सांगितलंय की पाकिस्तान भारतासोबत शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत सहभागी नाहीये। पाकिस्तानचं लष्करी बजेट भारताच्या बजेटच्या 1% आहे। आमच्याकडे अमर्याद निधीची सोय नाहीये असं ते म्हणाले। जनरल चौधरी यांनी असं सांगितलंय की पाकिस्तान पूर्वेकडील किंवा पाश्चात्य देशांकडून सर्व प्रकारचं तंत्रज्ञान मिळवण्यास तयार आहे। पाकिस्तान आपल्या लष्करी क्षमता संतुलित आणि प्रभावी पद्धतीनं विकसित करतोय। गेल्या वर्षी पाकिस्ताननं संरक्षणावर $10.2 अब्ज खर्च केले होते, तर भारतानं $86.1 अब्ज खर्च केले आहेत। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सुपर स्पेशालिटी दंतचिकित्सा विभागाची। ठाणे शहरातल्या गोरगरीब आणि झोपडपट्टी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ठाणे पालिकेचा आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे। याच क्रमात पालिकेच्या CR वाडिया आरोग्य केंद्रात सुपर स्पेशालिटी दंतचिकित्सा विभाग उभारण्यात येतोय। इथे 2 महिला तज्ज्ञ दंतचिकित्सक नियुक्त करण्यात आलेले आहेत। नागरिकांना मोफत दंत उपचार उपलब्ध होतील अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे। ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातनं नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा दिली जाते। तसंच आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि काही प्रसूतीगृहांचं कायापालट यामुळे ठाणेकरांना आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे। खासगी दवाखान्यात साधा दात काढणं देखील हजारो रुपये खर्चिक ठरतंय, तर रूट कॅनल, सिमेंट भरणं यांसारखे उपचार सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडत नाही। त्यामुळे महापालिकेनं टेंभी नाका इथे CR वाडिया आरोग्य केंद्रात अत्याधुनिक स्वरूपातील दंत चिकित्सालय उभारण्याचं पाऊल उचललंय। येत्या काही दिवसात नागरिकांना या सुविधेचा मोफत फायदा घेता येणार आहे। पॉडकास्टची चौथी बातमी आहे विषारी कफ सिरपची। मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं
विषारी कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारनं राज्यांना कडक सूचना जारी केल्या आहेत. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननं आदेश दिलाय की प्रत्येक औषध कंपनीनं आता सर्व कच्च्या मालाची आणि तयार औषधांची निर्मिती करण्यापूर्वी त्यांची चाचणी करावी. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉक्टर राजीव सिंह रघुवंशी यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना पत्र लिहून असं म्हटलंय की तपासणी दरम्यान असं आढळून आलं की अनेक कंपन्या कच्च्या मालाच्या प्रत्येक बॅचची चाचणी करत नाहीयेत. त्यामुळे प्रत्येक बॅचची चाचणी करणं हे अनिवार्य आहे. त्याचे रेकॉर्ड्स राखले पाहिजेत. पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पॉडकास्टची 5वी बातमी ऐकूयात UPI ऑटो पे सिस्टमची. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं UPI ऑटो पे सिस्टममध्ये एक मोठा बदल केलाय. वापरकर्ते आता त्यांच्या सर्व सक्रिय ऑटो पेमेंट्स कोणत्याही UPI ॲपवर पाहू शकतील. मग ते जीपे असो, फोनपे असो किंवा पेटीएम असो. या बदलामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या UPI पेमेंट ॲप्सवर पूर्ण नियंत्रण मिळणार आहे. कापलेल्या सर्व ऑटो पेमेंट्सचं एकच दृश्य मिळेल. शिवाय वापरकर्ते आता एका ॲपमधून दुसऱ्या ॲपमध्ये आदेश हस्तांतरित करू शकतील. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातनं. देशातील सर्वात महत्त्वाची क्रिकेट संघटना असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेनं पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्य फंडाला देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. याचबरोबर मुंबई क्रिकेटपटू एकत्रितपणे 25 लाख रुपये देणार आहेत. मुंबई क्रिकेट संघाच्या एपेक्स काउन्सिलच्या बैठकीत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसह इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज दिलीप वेंगसरकर यांचा पुतळा वानखडे स्टेडियममध्ये उभारण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिसरातील खेळाडूंना फायदा होईल यासाठी सर्वत्र क्रिकेट अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यात तरुण होतकरू खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेता राघव जुयालच्या एका वक्तव्याची. अभिनेता राघव जुयालनं अलीकडेच केलेल्या एका वक्तव्यामुळे तो चर्चेत आलाय. राघव एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याला विचारण्यात आलं की तू आयुष्यात घराणेशाहीमुळे संधी मिळालेल्या व्यक्तीला स्वीकारशील का? त्यावर राघवनं उत्तर दिलंय, हो नक्कीच. हे सर्वत्र घडतं. एखाद्या किराणा दुकानातही बघा, वडील बसलेले असतात आणि नंतर मुलगा ती जबाबदारी घेतो. तिथे कोणी घराणेशाहीबद्दल बोलत नाही. प्रत्येक क्षेत्रात हे थोडंफार असतंच. लोकांनी घराणेशाहीवर तक्रार करणं थांबवायला हवंय. मेहनत करा, स्वतःचं नाव तयार करा आणि मग तुमचेही नेपो किड्स असतील. राघवच्या या विधानानंतर समाज माध्यमांवर नेटकऱ्यांमध्ये चांगली चर्चा रंगलेली आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.